नमस्कार, मीराच्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे दही आणि रव्याचे आप्पे. इथं मी दही घेणार आहे 1 वाटी, रवा घेणार आहे असा जाडवाला 1 वाटी रवा आणि 1 वाटी दही. तर आता मिक्स करून घेणार आहे. हे बघा, मिक्स करून घेतले मी रवा आणि दही एकदम छान. आणि ह्याला 10 मिनिटं भिजू देऊया. इथं घेतले आहेत मी मोठ्या आकाराचे 2 टमाटर कापून, 2 कांदे कापून, खूप सारी कोथिंबीर आणि हिरवी मिरची. आता आपण जे बॅटर तयार करून घेतलं यामध्ये घालून घेऊया. कोथिंबीर, कांदा, टमाटर, हिरवी मिरची. आता आपण हे छान मिक्स करून घेऊया. छान असं मिक्स करून घेतलं. आता मीठ घालून घेऊया, अजून छान मिक्स करून घेऊया. आता यामध्ये घालणार आहे मी 1 चुटकीभर खायचा सोडा. तुम्ही याऐवजी इनो पण घालू शकता. आता मिक्स करून घेऊया. मी इकडं ठेवलं आहे आप्याचं भांडं. आता यामध्ये थोडं थोडं असं तेल घालून घ्यायचं आहे आपल्याला. जास्त तेल नाही घालायचं आहे सर्व याच्यामध्ये. यामध्ये आपण आप्याचं बॅटर घालून घेऊया चम्मचने. सर्व भांड्यात घालून घेऊया. यामध्ये घालून घेतलं. आता याला झाकण ठेवून आपण 5 मिनिटं होऊ देऊया. आप्पे झालेत आपले आता एका साईडने. आता याला असे पलटी मारून घेऊया. शाही बाजूने छान असे करपूस भाजून घ्यायचे. छान एका साईडने सोनेरी रंगावर भाजलेत. आपण पलटी मारून घेतलेत. आता परत याला झाकण ठेवून आपण छान वाफवू देऊया. तुम्ही याच्यामध्ये गाजर, कांदा, फरसबीन काय घालायचे असतील व्हेजिटेबल घालू शकता बारीक कापून. छान भाजून झालेत. आता ताटात काढून घेऊया. हे बघा, छान असे आपले आप्पे बनवून तयार आहेत. एकदम टम्म असे फुगले आहेत, डबल झालेत. तुम्हाला एक मी तोडून दाखवते. हे बघा, एकदम छान मऊ लुसलुशीत असे आप्पे बनवून तयार आहेत. तुम्ही पण ह्याप्रमाणे बनवा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. नमस्कार, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. याच्यात मटार, फरसबीन वेगवेगळे तुम्ही व्हेजिटेबल घालू शकता. खूप छान लागतात.